पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय. ओम ओम श्री गणेशाय नमः. मग बोले वृक्षपाळ, कोणी जर्या नेईल द्रोणाचळ. तरी त्या वल्ली सुवासे सकळ विराता उठतील. आणि त्यानं सांगितलं, आत्ता द्रोणागिरीला जाऊन कुणी जर वनस्पती आणील तर आत्ता हे लगेच उठतील. उगवला नसता वासरमणी, औषधी आणाव्या त्वरे करुणी. ऐशे ऐकतात एक क्षणी, मारुतात्मज आवेशला. आणि ही औषधे आणण्यासाठी हनुमंतराया तयार झाले. क्षीराब्धीचे पैला तिरी, 4 कोटी योजने दुरी. मारुती म्हणे तृतीय प्रहरी, औषधी वेगी आणितो. आणि म्हणले, ह्या राम लक्ष्मणाला म्हणजे उठवण्यासाठी काय 3 प्रहरामध्ये औषधी घेऊन येतो. विभीषणाशी हनुमंत बोले होणे सद्गदित. जतन करावा रघुनाथ, सौमित्री सहित जीवेशी. आणि म्हणले, मी 3 प्रहरामध्ये औषधी रातोरात घेऊन येतो, तोपर्यंत श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर ध्यान ठेवा. ऐशे बोलून हनुमंत, वेगे उडाला आकाशपंथ. म्हणे यशस्वी अयोध्यानाथ, शक्तिदाता होई की. आणि आकाशामध्ये उड्डाण केलं हनुमंतरायांनी. चपळ पाणी द्वय चरण, घेत उड्डाणावरी उड्डाण. की क्षीराब्दी प्रती सुपर्ण, वैकुंठीहुनी जातसे. ज्याप्रमाणे क्षीराब्दी प्रती म्हणजे संपूर्ण उड्डाण करून ज्याप्रमाणे ते लंकेमध्ये आले हनुमान, त्याप्रमाणे आता हनुमंतराया कुठं निघाले? द्रोणागिरी पर्वतावर औषधे आणण्यासाठी निघाले आहेत. की लक्ष्मणी मानस सरोवर, मराळ झेपावे सत्वर. त्याच पर्यांजनी कुमर, सप्तद्वीपे ओलांडी. आणि सप्तद्वीपे म्हणजे 7 मोठमोठे पर्वत ओलांडून ते पलीकडे जात आहेत. सप्त समुद्र ओलांडून द्रोणाचळा जवळी येऊन. जनकजा शोक हरण उभा ठाकला ते वेळी. अहो, जो 7 समुद्र ओलांडून गेला त्याला काय अवघड आहे द्रोणागिरी जाऊन आणण्याचं एका रात्रीत. अगस्ते सागराचे तिरी, की त्रिविक्रम बळींचे द्वारी. बघा, अगस्त्य ऋषींनी एका क्षणामध्ये समुद्र पिऊन टाकला आणि त्रिविक्रम बळीच्या द्वारामध्ये साक्षात भगवंत द्वारपाळून उभे राहिले. त्याप्रमाणे की हे नृपाचिया भांडारी, तस्कर जैसा संचरे. की तरवरी जवळून येऊनी, उभा ठाकला कुठार पाणी. की निधानापाशी प्रीती करुणी, साधक उभा ठाकला. असो कर जोडून हनुमंत, द्रोणाचळा ते स्थवित. हनुमंतराय त्या ठिकाणी गेले आणि द्रोणागिरी नक्की पर्वत कोणता आहे हे पाहू लागले. म्हणे तू परोपकारी पर्वत, पुण्यरूप नांदशी. म्हणले,
हे द्रोणागिरी, तू तर कसा आहेस, भगवंत आहेस, परोपकारी जीवन आहे तुझं. तू लवकरात लवकर कुठं आहेस ते मला सांग. तुझे करिताचे स्मरण सकळ रोग जाती पळून. नुसतं रोगी माणसानं तुझं ओम द्रोणागिरी नमः असं म्हटलं तर रोग पळून जातात, माणसांचे रोग बरे होतात. तरी शर झाली राम लक्ष्मण इंद्रजिते पडेले. आणि म्हणले इंद्रजिताच्या दिव्य अस्त्र मारल्यामुळे इंद्रजिताने राम लक्ष्मणाला, राम लक्ष्मण बेशुद्ध पडले आहेत, त्यांना शुद्धीवर आणलं पाहिजे, म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो. तरी तो जीवनदाता सत्य त्रिभुवना माझी यथार्थ. संपूर्ण त्रिभुवनामध्ये तू एकच जीवदाता आहेस, म्हणजे जीवदान देणारा असा भगवंत आहेस, तो संत आहेस. त्रिभुवना माझी यथार्थ कीर्ती ऐकून या धावत मी याचकालो असे. आणि त्रिलोकामध्ये तुझी कीर्ती आहे, त्रिभुवनामध्ये तुझी कीर्ती आहे असं सर्वजण म्हणतात. म्हणून मी तुझ्याजवळ याचक म्हणजे तुला दान मागण्यासाठी आलो आहे. औषधी देऊन या निर्मळ मज बोळवावे तत्काळ. तव तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शैल बोलता झाला कपीशी. आणि पर्वतराज भगवंताच्या रूपामध्ये प्रगट झाला आणि काय बोलतोय हनुमंतरायाला. म्हणे मरकटालाशी कोठून कैचा राम कैचा लक्ष्मण. अरे म्हणले मरकटा वानरा, तू कुठून आलास, तुला कोणी पाठवलं आणि कशासाठी आलास, कसला राम आणि कसला लक्ष्मण मला काय माहीत नाही. देवास औषधी दुर्लभ जाण तुझं कोठून प्राप्त होती. अरे म्हणले देवाला सुद्धा ही औषधी प्राप्त होत नाही, मग तुला साध्या माणसाला कुठून ही औषधी प्राप्त होईल, कशी मिळेल. धरुणी माझाश्रय मरकटा तू इथे चिराहे. अरे म्हणलं आता आलास परत जाऊ नको, तो आता माझ्या आश्रयालाच या ठिकाणी बसून राहा. त्यावरी तो राघव प्रिय काय बोलता झाला. राघव प्रिय म्हणजे हनुमंतराया काय म्हणतात, द्रोणागिरी पर्वताला काय म्हणतात ते ऐका. म्हणे पाषाण हृदय तू द्रोण. अरे म्हणले तू तर पाषाण हृदयाचा आहेस, मला वाटलं तुला काहीतरी माया दया असेल. हो, कारण तू भगवंताचा अंश आहेस, पण तुझ्याकडे दयामयाच नाही. म्हणे पाषाण हृदय तू द्रोण मंद बुद्धी मूढ मलिन. अरे म्हणले तू पाषाण हृदय आहेस, तू तर मूर्ख आहेस, तुला तर अज्ञानी आहेस, तुला ज्ञान नाही, मी काय म्हणतोय ते तुला समजत नाही. कार्य तुझं लागोन निर्दया कैसी समजेना. अरे म्हणले कार्य काय आहे, श्री राम लक्ष्मणासाठी मला औषध न्यायचे आहे, एवढं सुद्धा तुला कळू नये. वायसा काय मुक्ताहार. अरे म्हणले कावळ्याला काय मोत्याचा हार कळणार. मद्य पियास काय तत्व विचार. आणि मद्य पिणारे, दारू पिणारे ह्यांना ज्ञान असूनही ज्ञान नसल्यासारखं असतं. निर्दयासी धर्मशास्त्र. जो क्रूर असतो, वाईट असतो, माणूस भांडखोर असतो, त्या धर्मशास्त्र हे कधी समजत नाही, प्रयत्न करूनही त्याच्या वाटेला ते येत नाही. सारासार समजेना. म्हणजे मूर्ख माणसाला ज्ञान नसतंच आणि असलं त्याचा काय उपयोग होत नाही. मांस भक्षका नुपजे दया. आणि जे मांस खातात त्यांच्याकडं तमोगुण जास्त असते, त्यांच्याकडं माया कमी असते. त्याप्रमाणे हिंसकास कैची माया. जो हिंसक असतो, ह्या पशुपक्षाला मार, त्या जनावराला मार, त्याला कसलीच माया नसते आणि त्या मायाची उपरती फुटत नाही. उपरती पैशून्य वाद्या कदा काळी नशेची. म्हणजे वाईट माणूस हा स्वप्नात सुद्धा चांगलं काम करू शकत नाही,
मग दृष्टांतामध्ये कसा करेल तसा तू आहेस. कुपनाशी नावडे धर्म. बघा, घराच्या भोवती किंवा शेताच्या भोवती कुंपण घालतात, पण ते चोरांना आवडत नसतं. जाराशी नावडे सत्कर्म. वाईट वागणाऱ्याला चांगलं वागणं कधीही आवडत नाही. निंदकाशी नावडे प्रेम. निंदकाजवळ प्रेम नसतं, त्याला एकच माहीत असतं, ह्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, तिला नाव ठेव असं. भजन भजन मार्ग कदाही. आणि भजन हे काय असतं, पुराण काय असतं हे त्याला कधीच माहीत नसतं. दुग्ध नावडे नवज्वरिता. आणि एखाद्या आजाऱ्या माणसाला म्हणलं एवढं दूध पी रे थोडंसं, तर तो पित नसतो. टवाळाशी पै तत्वता तपानुष्ठान नावडे. टवाळगिरी करणाऱ्याला, दुसऱ्याची निंदा नाराजगी करणाऱ्याला, दुसऱ्याला नावं ठेवणाऱ्याला तप आणि अनुष्ठाने कधी आवडत नाही, म्हणजे भक्तिमार्ग आवडत नाही थोडक्यात. तैसा तो अत्यंत निष्ठुर राम भजन नेनशी पामर. तसा तू महानिष्ठुर आहेस, तुला राम भजन हे आवडतच नाही. तुझं न लागता क्षण मात्र उचलून नेतो लंकेशी. अरे तुला मी उचलूनच घेऊन जातो लंकेमध्ये, तो असा येणार नाहीस. शेषाकार पुच्छ पसरून द्रोणाचळ बांधिला वळून. तत्काळची उपडून कर्तळी घेऊन चालिला. आणि शेपटीला हुकूम दिला, हे सखा मार येड्या द्रोणागिरीला आणि चल घेऊन. उगवल्या संख्यात सौदामिनी तैसा पर्वत दिशे दुरुनी. बघा, द्रोणगिरी पर्वत म्हणजे महाऔषधांचा पर्वत, दिव्य चमत्कारिक. आणि जशा जागोजाग लाईटी लावल्यात, उजेड पडलाय, अशा त्या वनस्पतीचा उजेड पडायचा. आणि तो द्रोणगिरी पर्वत फार शोभून रंगीबेरंगी दिसत असत. उगवल्या संख्यात सौदामिनी तैसा पर्वत दिशे दुरुनी. असंख्यात सौदामिनी म्हणजे जसे आकाशात चांदणं पडावं, त्या चांदण्यात तारे दिसावे, त्याप्रमाणे तो पर्वत हातामध्ये दिसत होता. की करी घेऊन या तरणी हनुमंत वीर जातसे. आणि हनुमंतराया पर्वत घेऊन, द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाले रामाकडे. की सुधार सघट नेता संपूर्ण. ज्याप्रमाणे अमृताची कुंड धन्वंतरीनं हातामध्ये घ्यावा आणि निघावा, त्याप्रमाणे लीला कमल उचली पूर्ण. की सहस्रवदने उर्वी उचलोन सर्षप प्राय धरली शिरी. ज्याप्रमाणे शेषनाथांनी हे संपूर्ण पृथ्वी त्रिभुवन अनंत ब्रह्मांड आपल्या डोक्यावर धारण केले आहेत, त्याप्रमाणे हनुमंतरायाने की कनकत्रा ताट द्रोणाचळ. हा सोनेरी डोंगर. की कनक ताट द्रोणाचळ वल्ली तेची दीप ते जाळ. पाजळून या अंजने बाळ ओवाळू येते रामाते. हा सोन्याचा चमकणारा पर्वत, हा द्रोणागिरी म्हणजे संपूर्ण रोग्यांना बरं करणारी वनस्पती त्या द्रोणागिरीवरती आहे. हे सर्व घेऊन हनुमंतराया रामाकडे येत आहेत. चतुर्थ प्रहरी ब्राह्मी मुहूर्ती. रात्रीच्या चौथ्या प्रहरी सुरू व्हायच्या अगोदर हनुमंतराया सुवेळेशी आला मारुती. तव तो नूतन लंकापती सामोरा धावे आनंदे. आणि त्या लंकेमध्ये जो माणसाला बरं करणारा असा जो माणूस होता, तो हनुमंताला बघून त्याच्याकडे धावून निघाला. त्याला आनंद झाला. म्हणले, बाबा रे, इतक्या लांबून तू पर्वतच घेऊन आलास. तो सुटला शीतळ प्रपंचन च्या चालिला वल्लींचा सुवास घेऊन. त्या वात स्पर्शे राम लक्ष्मण शेने सहित उठली. आणि सुंदर अशी हवा सुटली आणि त्या हवेमध्ये त्या वनस्पतींचा वास व्हावू लागला, सुगंध व्हावू लागला. आणि तेवढ्यामध्ये हे दोघं
उठले. रजनी संपता तत्काळ किरणासहित उगवे रविमंडळ. तैसा राम तमाल नीळ वानरा संवेत उठला. सगळे सूर्योदयाच्या अगोदर सगळे उठले. वानरसह सगळे उठून बसले. का तर सकाळ सकाळी सुंदर असा हवा सुटली आणि त्या हवेच्या जोरामध्ये वनस्पतीचा सुवास चौकड सुटला आणि सगळ्यांना त्या सुवासाची मांदियाळी प्राप्त झाली. म्हणजे प्रत्येकांना त्याचा वास आला आणि सगळे उठून बसले, जिवंत झाले. लीला कंदुक खेळे बाळ तैसा पर्वत झेली विशाळ. पूर्वस्थळी ठेवणी तत्काळ सुवेळीशी पातला. आणि हा पर्वत आणून त्या सुवेळा पर्वतावर ठेवला आणि हनुमंतराय त्या ठिकाणी आले. देवासहित शक्र बैसत तैसा कपिवेष्टित रघुनाथ. सद्गद होणे हनुमंत रामचरणी लागला. आणि पर्वताला खाली ठेवून आले आणि बरोबर रामचंद्रांच्या चरणाला दोन्ही हाताचा स्पर्श करून त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. जाहला एकची जय जयकार प्रेमे दाटला रघुवीर. हृदय धरला वायू कुमार तो न सोडीच सर्वथा. आणि हनुमंतरायांना साक्षात प्रभू रामचंद्राने आलिंगन दिलं, छातीशी कुरवाळून धरलं. स्कंदाशी भेटे उमावर किंद्रालिंगी जयंत पुत्र. की संजीवनी साधिता पवित्र गुरु कचाशी आलिंगी. स्कंदाशी साक्षात उमावर भेटावा म्हणजे साक्षात नंदीला कोण भेटावं? शिव भेटावेत. केव्हा इंद्राला जयंत पुत्र भेटावा आणि त्याने एकमेकांना काढून मिठी मारावी. किंवा संजीवनी आणण्यासाठी शुक्राचार्याकडं स्वतः गुरु कच गेला होता त्या ठिकाणी. म्हणजे गुरुचा पुत्र कच हा गेला होता आणि तो आल्यावरती बृहस्पतीने कचाला आलिंगन मारावं, इंद्राने आलिंगन मारावं. त्याप्रमाणे हनुमंताचे निजवदन क्षणक्षणा कुरवाळीत रघुनंदन. ज्याप्रमाणे आई मुलाचे मुख घ्यावेत आणि आईनं मुलाला कुरळावं, नेहमी चेहऱ्यावर हात फिरवावा, त्याप्रमाणे धन्य धन्याजीचा दिन स्वामी गौरव लाहेजे तो. म्हणले आजचा दिवस धन्य आहे, फार सुंदर दिवस आहे. आज तो माझ्यासाठी इतक्या लांब जाऊन पर्वत आणलास. श्रीराम म्हणे मारुतीशी सर्वांचा प्राणदाता तू होशी. सरली नाही जो निशी पर्वत तुवा निला. अरे म्हणले उड्डाण करून काय गेलास आणि क्षणात पर्वत काय घेऊन आलास द्रोणागिरी? तुला मानलं पाहिजे. बालक होता यथाभूत जनक जाऊन औषधे आणित. बारे तैशीच केले निश्रित प्रतापाद्भुत नवर नवे. म्हणले लहान असताना सुद्धा सूर्याला गिळा गेलास आणि आता माझ्यासाठी क्षणामध्ये रातोरात सूर्य उगवायच्या अगोदरी वनस्पती घेऊन आलास. आईशे बोलता रघुनंदन सकळ कपी म्हणती धन्य धन्य. स्वामी गौरवा पुढे पूर्ण सुधार सपान तुच्छ पै. बघा स्वामी सद्गुरू असतात आणि सद्गुरूनं जर आपल्या शिष्याला हृदयाशी धरून त्याला कुरवाळलं, त्याला आलिंगन दिलं आणि त्याला चांगला आशीर्वाद दिला तर ते आशीर्वाद इतकी शक्ती देवांच्या आशीर्वादामध्ये नक्की असते, बाकी कोणाच्याही आशीर्वाद नसते. आणि ती शक्ती आईच्या हातामध्ये सुद्धा असते, आई वडिलांच्या हातामध्ये सुद्धा असते. स्वामी गौरवा पुढे पूर्ण सुधार सपान तुच्छ पै. म्हणजे तुझ्या पुढे अमृत सुद्धा तुच्छ आहे हनुमाना. सुग्रीवादे कपे धावते
हनुमंताशी दृढ हृदयी धरिती वानराशी म्हणे किष्किंधापती यावरी काय पाहता. आणि किष्किंधापती म्हणजे साक्षात सुग्रीव वालीचा भाव हा काय म्हणतोय. आता लंकेवरी जाऊन सकळ सदनाला वागण. आता म्हणजे आपण चलूया आणि लंकेमध्ये जाऊन सगळ्या लंकेला आग लावूया. अष्टादश पद्मे वानर घेऊन नळ नीळ मारुती धाविनले. आणि हे सगळे सेनापती आपापल्या सैनिकांना वानर सैनिकांना घेऊन निघाले. गगनचुंबित तैल काष्टे कपिनी चुडी पाजळल्या नेटे की ते राम भवानीचे देवटे गोंधळ घालते रणांगणे. बघा ज्याप्रमाणे लग्नामध्ये गोंधळ असतो आणि गोंधळामध्ये कसे दिवटे घेऊन ते नाचतात गोंधळी, त्याप्रमाणे सगळं संपूर्ण वानर सैन्याने आपापल्या हातामध्ये ते दिवट्या घेतलेल्या आहेत उजेडासाठी आणि नाचकाम करून नाचत आहेत आणि नाचत नाचत लढण्यासाठी रावणावरून निघाले. गगनचुंबित तैल काष्टे कपींनी चुडी पाजळल्या नेटी की ते राम भवानीचे देवटे गोंधळ घालते रणांगणदे. म्हणजे रणांगणामध्ये त्यांनी असा गोंधळ घातला आहे की ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर देवीचा गोंधळ घालतात, जगदंबेचा अंबा मातेचा गोंधळ घालतात, त्याप्रमाणे घेऊनी समग्र बुवाकारे गरजेविले अंबर. अनेकाच वेळी सर्व वानराने ओरडायला सुरुवात केली, मोठमोठ्या नारळ द्यायला भुमुकार करायला सुरुवात केली. बुवाकारे गरजेविले अंबर जय जय यशस्वी रघुवीर म्हणून धावते सर्व हे. आणि प्रभुराम नामाचा जय जयकार करून सगळे युद्धाला निघाले. लंका दुर्ग ओलांडून आत प्रवेशले वानरगण. लंकेची वेश जी होती ती उघडली आणि लंकेमध्ये प्रवेश केला सर्व वानराने सर्व योद्ध्यांनी. तो अद्भुत सुटला प्रभंजन. काय सुटला? वारा सुटला, फार मोठा वारा सुटला तुफान. तो अद्भुत सुटला प्रभंजन चुडिया लाविती कसरे वायूचे अद्भुत कल्लोळ आकाशपंते चालती ज्वाळ. आणि त्यांनी जे पलिदे पेटवले होते ते वारा एकाके सुटल्यामुळं ते पलिद्यांचे मोठा उजेड पडायला लागला. पलिदे सर्व पेटले व्यवस्थित. लंके माझी हलकल्लोळ पळती लोक सर्व पै. आणि लंकेचे लोक इकडून तिकडून पळायला लागले आणि मोठा आकांत त्या लंकेमध्ये सुरू झाला. दूर अद्भुत दाटलासे ते कोणा कोणी न दिसे ज्वाळा धावती आवेशे लंका सर्वत्र ग्रासावया. आणि त्या धुराचा कोंब झाला संपूर्ण त्या लंकेमध्ये आणि कोणी कोणाला दिसत नाही, कोणी कोणाला ओळखू येत नाही. अशा त्या पलिद्यांच्या ज्वाळा मोठमोठ्याने पेटल्या आणि सर्व लंका आता जळून जाते काय असं वाटू लागलं. तहे कोट्यावधी घरे जळती राक्षस स्त्रिया सहाळती आळवाळे उभे असते चुडे घेऊन वानर. आणि संपूर्ण कोट्यावधी राक्षसनी ह्या मोठमोठ्यानं ओरडायला लागल्या, आक्रोळी ठोकायला लागल्या. दृष्टी देखता रजनीचर चुडीशी भजते वानर तो दशमुखाशी समाचार दूत सत्वर सांगते. हा सर्व संपूर्ण प्रकार रावणाला सांगण्यासाठी दूत धावत गेलेले आहेत रावणाचे. हनुमंते आणुनी द्रोणाचळ सजीव केले वैरी सकळ लंकेत प्रवेशले कपिदळ जाळले सकळ मंदिरे. आणि लंकेमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण जेवढी मंदिरं होती तेवढी मंदिरं पाडली, काय पेटवून दिली. चुडीनी भजते वानर तो दशमुखाशी समाचार दूत सत्वर सांगती. हनुमंते आणुनी द्रोणाचळ सजीव केले वैरे सकळ लंकेत प्रवेशले कपिदळ जाळले सकळ मंदिरे.
मग जंग प्रजंग क्रोधन विरूपाक्ष शुळिताक्ष राजनंदन कुंभ निकुंभा प्रति रावण म्हणे धावा रे. मग जंग प्रजंग क्रोधन म्हणजे हे 4 आणि विरूपाक्ष शुळिताक्ष हे 7-8 जणांना रावण सांगतोय. बघा रे बाहेर काय झालं बघा, कसला मोठा आरडाओरडा चालू आहे. कुंभ निकुंभा प्रति रावण म्हणे धावा रे धावा सिद्ध करून या दळभार. कुंभ निकुंभ धावती सत्वर घालून या पर्जन्यास्त्र. अग्नी समग्र विझवला आणि हे 7-8-10 जण बाहेर पडले सैनिकांना घेऊन आणि जो काय अग्नी लागला होता तो संपूर्ण ह्या लोकांनी अग्नी विझवला. ओम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम सीताराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय हनुमान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम सीताराम.